ती आली तेव्हापासून आजारी पडलोय, मी तरी आजारी पडलोय आणि आम्ही दोघंही आजारी पडलेलो, तर व्लॉग नाही काढू शकलो. टॅटूची ॲलर्जी झालेली आणि त्या ॲलर्जीमुळे पूर्ण टॅटू माझं बघू शकता कसं झालंय. काय बोलते भाई? रावस, पापलेट, बोंबील. ऍक्च्युली जाम भीती वाटते, आवाजानेच कसं तरी होत आहे. उत्सुकता फक्त टॅटू पूर्ण होऊन बघण्याची. पब्लिक एवढा झालाय आपला टॅटू, बघू शकता. लेहेर लेहेर पूर्ण हात माझा सुचलाय. भाऊ झूम करून टाकवय ना. नवीन जागा ही शपथ. तो टॅटू आहे तो कम्प्लीट झालाय. सर्वात आधी ह्यांना आपण टॅटू दाखवूया. दाखव. वाव वाव, भारी वाटतंय, छान वाटतंय, खरंच छान वाटतंय. ब्लॉग काढण्यासाठी रोज करते, असं तर करतच नाही ना, असं घाणच असतं. भांडणं काय करते? नाही मग काय बोलायचं तुला, जे आहे ते खरं बोल. आता सांगतो बघा. म्हटलं माहितीये का, हा तिकडे बिझी असेल बिचारा, म्हणून उचलत नाहीये. मी बोललो उचलून गेला. काय सांगू, मित्रांसोबत बसलोय, 2 रेडबुल पियालो. कारण नाही रे, दारू नाही प्यालो आणि मी दारू पित पण नाही. काय मध्ये भाकऱ्या बनवल्या, कारण की आता डाएट म्हटलं जाऊ. कोमलची शपथ सांगतो, पूर्ण घसा एवढा आहे ना, येईपर्यंत मी जेवलो. कारण मी जेवलो नसतो तर बाईने मला जाम शिव्या घातल्या असत्या. परत आमची भांडणं झाली आहेत बाबा. आता काय ग बाई. कोको बघ तिकले, मग आले बाबले. किट्टू आमचा व्हिडिओग्राफिंग करतोय आज, आणि हा आहे आमचा किट्टू जो व्हिडिओग्राफी करत होता. हाय, हाऊ आर यू बोल. मॉम के लिए, आपके लिए, थैंक यू. ये भी आपके लिए. तिच्यासाठी 2 आहे माझ्या. कोणता कलर? हा काय. अरे बाप. सो हे गाइज, वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल युट्यूब चॅनल. तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये. आणि कोमल दुबईवरनं आल्यापासून आज हा ब्लॉग काढण्याचं कारण असं आहे की आम्ही लोक ते आली तेव्हापासून आजारी पडलोय, मी तरी आजारी पडलोय. मी तुम्हाला सांगितलेलं मागच्या ब्लॉग मध्ये की माझा आवाज पण बसलाय. मागच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की मला सलाईन वगैरे लावलेली. त्याच्यानंतर मला ताप चालू झालं, डोकं आणि सर्दी खूप झाली. कारण प्रवास कसं थंडीचा होता, साई पालखीचा प्रवास थंडीचा होता आणि उघड्यावर वगैरे झोपायचो. सो त्याच्याने मला सर्दी पकडली आणि मला खूप सर्दी झालेली, तर मी खूप आजारी होतो. आणि कोमल सुद्धा आली, त्यानंतर तिला लेडीज प्रॉब्लेम चालू झाला आणि ती सुद्धा आजारी होती. सो या सगळ्या कारणाने आम्ही दोघंही आजारी पडलेलो, तर ब्लॉग नाही काढू शकलो. पण आजचा ब्लॉग जो आहे तो खूप भारी आहे आणि तुम्हाला या ब्लॉग मध्ये बरंच काही बघायला भेटणार आहे. आणि थंबनेल मध्ये तुम्हाला आय होप समजलं पण असेल की काय ब्लॉग आहे, मेन पॉइंट काय आहे. सो यास मी माझा हा जो हँड आहे हा पूर्ण भरायला चाललो टॅटूनी. कारण मी तुम्हाला सांगतो त्याच्या आधी आपण ब्लॉग जो आहे तो स्टार्ट करूया. सो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या या युट्यूब चॅनल. ऍक्च्युली ना कोमल मला नाही नको काढू वगैरे बोलते टॅटू, पण तरी मी चाललोय. आणि तुम्हाला माहिती आहे की मला टॅटूची ॲलर्जी झालेली आणि त्या ॲलर्जीमुळे पूर्ण टॅटू माझं बघू शकता कसं झालंय. सो मी पूर्ण हात म्हणजे इथपर्यंत भरणार आहे, पूर्ण हात भरणार आहे आणि काहीतरी नवीन टॅटू काढणार आहे. कोमल बोलते नको करू, परत हात खराब वगैरे करशील. पण हे असं चांगलं नाही वाटत आहे, म्हणून मी चाललोय. आणि कोमल जी आहे ती आपली जरा झोपली, आराम करते आणि मी मॉर्निंग चाललोय. कारण मला टॅटू पूर्ण म्हणजे हात भरण्यासाठी 6-7 तास तरी जातीलच. सो मी जातोय, ती उठेल वगैरे, जेवण वगैरे रेडी करेल. तर आय होप की मी काढलेला टॅटू तुम्हाला सुद्धा आवडेल आणि कोमलला सुद्धा आवडेल. कोमल बोलेल की हा बाबा ठीक आहे, आधीपेक्षा आता तरी हात चांगला वाटतो अशी बोलली पाहिजे. त्या हिशोबाने टॅटू काढूया. टॅटू अजून आमचा डिसाईड नाही झालाय, तिकडे गेल्यावर डिसाईड होईल की काय काढायचंय आणि कसं काढायचंय. तर खूप भारी मजा येणार आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे माझ्या न्यू टॅटूसाठी. तर नक्की पूर्ण ब्लॉग बघा. गाईज मी पोचलोय आपल्या हर्षल भावाच्या टॅटूच्या शॉपच्या बाहेर. आपल्या भावाचा शॉप जो आहे तो आहे विरार वेस्टला गणपती मंदिर. हा गणपती मंदिर माहिती असेल, ग्लोबल सिटीमधला.
या गणपती मंदिराच्या समोरच आपल्या भावाचं टॅटो स्टुडिओ आहे. सो चला आपण आता आतमध्ये जाऊया. सो पब्लिक, मी पोचलोय आपल्या हर्षल भावाच्या शॉपला. काय बोलते भाई? शॉप जाम भारी बनवल्या भाईने आपल्या. किती वर्ष झाली भाऊ आपल्या या शॉपला? एक वर्ष होत आली. 1 वर्ष व्हायला. शॉप बघू शकता भाई, वन साइड शॉप है क्या. और रावस और भाई का वर्क भी एक नंबर है. माँ का पूरा भर दिया इधर तो. आज कुछ करते हैं ना भाई? हा, काहीतरी नवीन युनिक डिझाईनचं क्रिएशन करते हैं भाई. एकदम रावस करेंगे क्या? रावस, पापलेट, बोंबील. हाताची शेविंग चालू आहे आता. फुल हाताला रॅपिंग वगैरे करून ठेवले. आता करायला ठेवले भाऊ हे नवीन करायला ठेवलं. आता नवीन वगैरे करायला ठेवले. नवीन म्हणजे जास्त दुखणार नाही. आणि भाऊ खरंच जास्त दुखून नको देऊ. आणि मी खूप एक्सायटेड आहे माझ्या नवीन टॅटू साठी. आणि माझा हात एकदम रावस दिसला पाहिजे भावा. रावस, बोंबील, पापलेट सगळं दिसलं पाहिजे काय. सो आपण आता चालू करतो टॅटू काढण्यासाठी. आता मी त्याच्यावरती थोडा ऍडिशन स्वतःचे फ्री स्टाईल सेकंडरी डिझाईन स्वतःचे टाकणार आहेत आम्ही. ते रोज पण थोडे क्रिएट केले. ते तुम्हाला आयडियाज येणार जेव्हा क्रिएट जो थोडा कलर वगैरे पण आपण भरणार आहे. लाल, हिरवा, पिवळा, निळा दिसायला. ते थोडं बरोबर नाही वाटत आहे टॅटू. त्याला थोडा आम्ही न्यू क्रिएट आता टॅटू ना एक शेवटचा हा जो टॅटू एक आठवण म्हणून त्याचा बघून घ्या. व्हिडिओ जरा जवळ ये भावा, नीट दाखव टॅटू. याच्यानंतर हा चेंज होणार आहे. आता इन्फेक्शन पण झालेले आहे थोडेफार. आमचा फायनली झालेला आहे स्वतःचं क्रिएशन. याच्या मॅचेबल याच्या बॉडीवरती. आणि हा फेअरनेस पण आहे. तर आम्ही कलरिंग करणार आहे आता टॅटूज वरती. कलर करणार आहे थोडा ह्याला थोडासा असं शूट झाला पाहिजे म्हणून करतोय आपण. बघू शकता आम्ही स्वतःचे डिझाईन स्वतः हे क्रिएट केलेलं आहे. ऍक्च्युली जाम भीती वाटते. आवाजानेच कसं तरी होत आहे. ठीक आहे पण जय साईनाथ. हो रहा है, दर्द तो हो रहा है पर कुछ कर नहीं सकता. करने की चूल भी जो है. कसं वाटतंय? फर्स्ट पिन, फर्स्ट इंक कसं वाटतं? बहुत रावत लग रहा है. उत्सुकता फक्त टॅटू पूर्ण होऊन बघण्याची आहे मला. अभी तो भाई शुरुआत है. अभी तो कितना करना है, बाप रे. अभी तो स्टार्ट हुआ है भाई. अभी तो 2 घंटा झेलने का है. कोमल हे मिस करते क्या? कोमल भी जा रही है पार्लर. एवढा झालाय आपला टॅटू बघू शकता. ये तो अभी सुरुवात आहे. 1.5 तास काम केलं ह्याच्यावर तरी ही फक्त सुरुवात आहे. अजून किती टाइम जाईल आपल्याला? अजून 2 आवर जाणार. अजून 2 तास जाणार आहे. आणि पूर्ण आता कलर्स वगैरे करायचे आहे. त्यानंतर अजून पण वर्क बाकी आहे. बघूया, बघत राहा पूर्ण. आणि माझा चेहरा बघू शकता. मला म्हणजे 2 वर्षानंतर काढतो म्हणून जरा असं पेन होत आहे. पण ठीक आहे. टॅटू आपला रावस झाला पाहिजे काय. रावस, पापलेट, बोंबील झाला पाहिजे. बोलो बस झालं, ठेवून दे आता. ताकद नाही काहीच बोलायची. सिरियसली एवढं दुखतंय ना मला. आई शपथ. जाम म्हणजे जाम दुखतं. आई शपथ जाम दुखतं. पूर्ण हात माझा सुचलाय. भाऊ झूम करून दाखव ना. बस 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 भाऊ, खरंच बस. अरे मस्ती नाही करत. भाऊ आता डोळ्यातून पाणी येईल माझ्या. एवढं दुखतंय मला. लाल लाल झाले आणि लिटरली ना पूर्ण हात सुजलाय. बघू शकते बघ बघ. आणि हे जे निडल्स आहेत ना, हे 9 निडल्स आहेत. नवीन जागा. आई शपथ.
ते बाबा हलू करणार रे. आल्यावर असं थोडस घेतो ना मला जाम बरं वाटतं. काय बोलणार का दादा? घोडे हे आली बघ ना, लेअर आली आहे लेअर. काय आलंय? लेहेर 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 आवडत. सो गाईज फायनली आपला जो टॅटू आहे तो कम्प्लीट झालाय. सर्वात आधी ह्यांना आपण टॅटू दाखवूया. खूप एक्सायटेड असतील टॅटू बघण्यासाठी. अजून बघू असं शकता तुम्ही, पहिल्याचा टॅटू होता त्याला आणि याला मच करून आम्ही स्वतःचा क्रिएट केला आणि खूप छान कलर टाकून एक रोजला पॉप केला आम्ही टॅटूज मध्ये. आणि अजून उठून दिसेल जेव्हा, आता माझा हात सुजलाय थोडा, जेव्हा पूर्ण बरा होईल तेव्हा उठून दिसेल. आणि मला वाटलं नव्हतं की एवढा भारी होईल हा टॅटू. थँक्यू सो मच माझ्या भावा. माझ्या वाकड्या तुकड्या टॅटूला यांनी जरा चांगलं केलं आणि माझ्या हाताला जरा अट्रॅक्टिव्ह बनवलं. खरंच जाम भारी. आणि तुमचं पण काय असेल ना तर नक्की आपल्या हर्षल टॅटू विरार वेस्टला या. आपला गणपतीचे मंदिर आहे, तुम्ही मगाशी दाखवलेलं गणपती मंदिर ग्लोबल सिटी मध्ये, नक्की या. आणि भावाचा बघ तो सुपरच आहे, तुम्ही बघितलंय. आणि आता मला वाटतं ना, मला आता जरा आरामाची गरज आहे. आरामाची जाम सुया खाल्ल्यात मी. सरप्राईज पण आहे. मी जातो आता आणि सर्वात आधी कोमलला हा टॅटू दाखवतो. काय वाटतं कोमल आवडेल ना? ती पहिला घाबरेल छोटासा टॅटू साठी. एवढा मी छोटा टॅटू बोललेलो की मी बोललो थोडंफार ह्याच्यात वर्क करेल, पण ह्या टॅटूला 6 तास लागले. कारण माझ्यामुळे 6 तास लागले. मी थांबत हळू करत होतो, पण फायनल रिझल्ट मला खूप होता. म्हणजे फुल असं अट्रॅक्टिव्ह वाटतंय, जाम भारी वाटतंय. फायनली आज फुल भरून टाकलाय. एकदम रावस क्या. तर आता आपण जाऊया घरी. ब्लॉग चालू आहे. त्यांनी हे केलंय, हे बघ मंगलसूत्र कुठे आहे? अरे ते याला गेलेलं ना, ते काढलं. दाखव. वाव वाव, भारी वाटतंय. छान वाटतंय, सिरियसली छान वाटतंय. नाही इल्युमिनाटी नाहीये, गुलाब आहे गुलाब. चल आतमध्ये तर घे मला. थांब माझं गॅस. तुम्ही तर बघितलं. आता माझा बायकोचा रिव्ह्यू. बॉब छान वाटतंय, खरंच छान वाटतंय. अजून भारी तू हे वाटत. ट्रायंगल का केलंस? हे इल्युमिनाटीचं ट्रायंगल आहे. कोण बोललं? मी बोलते. येडी आहे काय तू? हे बघ ट्रायंगल. तो सेप आहे त्या भागात तेवढं बसवलं शेप आहे ना, नाही. असं हा, करू नको, मला भीती वाटते. या भागेमध्ये हा पार्ट बसवला आणि या भागेमध्ये हा पार्ट बसवलाय. आणि हा वाला टॅटू मच झाला ना, बघू. नीट बघ. हा वाला टॅटू मच झाला ना कुठे तुझं वरचा. हा वाला वाटतच नाही ना. ऑर्डर केली का परत आणि फिल हा पण मर्च केल्या ना, लाल पट्टी वगैरे आणि- फोडा नको यायला. आणि पूर्ण प्रॉपर हे जाम केलं. दुखलं असेल ना. अरे ही एवढं डिझाईन मस्त वाटते. एवढं दुखलंय ना मला, एवढं दुखलंय ना. मेहंदी सारखी वाटते. काय मेहंदी. तुझा फेस असं का झालंय? अरे मी गेलेले ना डॉक्टर. जेवण करणं चाललंय मॅडमचं. अरे पसारा झालाय कारण की मी जेवण बनवते काही म्हणजे आले. मंगलसूत्र कुठे आधी ते सांग. अरे ते हे केलं ना स्किनचं ट्रीटमेंट, ते मंगळसूत्र काढलेलं तर आहे. ओके. लगेच मंगळसूत्र. तुला आवडलं टॅटो? जाम भारी. 2 मिनिटं थांब, मी हे टाकते. याच्यामध्ये ब्लू कलर, रेड कलर वगैरे भरलाय. आणि म्हणजे आधीपेक्षा हात माझा आता जरा चांगला वाटतोय आणि जरा जास्त जाड ह्याच्यासाठी वाटतं कारण तो सुजलाय म्हणून. ब्लॉग करण्यासाठी माझ्या बायकोनी फटाफट पूर्ण किचन क्लीन केलंय, बघू शकता. नाही ब्लॉग काढण्यासाठीच रोज करते, असं तर करतच नाही ना. असं घाणच असतं. भांडणं काय करते? नाही मग काय बोलायचं तुला? अरे म्हणजे आता तू बोलली ना ब्लॉग घेऊन ये असं. नाही मी क्लीन केलंय. मी आता भाकरी बनवते दाखवते. भाकरी वगैरे बनवले तर भुर्जी. अच्छा, नाही तूच क्लीन करणार, बाकी कोण आहे आपल्या घरात क्लीन नाही करायला? मग ब्लॉग साठीच करते की असं. ब्लॉग साठी कसं पॉसिबल आहे? तुला भांडणं करायचे आहेत माझ्याशी? तुला भांडणं करायचे आहेत का मला सांग.
ब्लॉग साठी पॉसिबल कसं हे तूच करणार ना तू घरात. बोलला आता जस्ट की ब्लॉग अरे ब्लॉग मी घेऊन येतोय ना आता म्हणून फटाफट क्लीन केलं. माझं बोलायचं असं आहे, मी ब्लॉग घेऊन येतो म्हणून फटाफट क्लीन केलं. आणि हे क्लीन तूच करणार, बाकी कोण आहे का आपल्याकडे. भाकऱ्या बनवतात. भाकऱ्या केल्यात बायकोनी माझ्यासाठी आणि बुर्जी केली आहे. तू टॅटू बद्दल मला काय बोलली नाही अजून, कन्फर्मेशन दे. चांगला आहे टॅटू, छान आहे. 100 पैकी किती मार्क्स देशील. काढला तर मस्त आहे, छान आहे, डिझाईन पण छान आहे. माझ्या हातावर सोबत ना असं सोबत आहे. भारी दिसतंय ना नक्की. चला तुला आवडला, आता पब्लिकला सांग कमेंट्स करायला. कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटलं टॅटो. ऍक्च्युली ना आमची जी मॅडम आहे ना ती माझ्यावर रागवली आहे. आणि रागवण्याचं कारण काय माहिती आहे का, मी टॅटो काढला. टॅटो काढून मी माझ्या मित्रांसोबत कमीत कमी 5 ते 10 मिनिटं थांबलो असेल. सिरियसली 5 ते 10 मिनिटं थांबलो. आणि थांबलो तर त्या लोकांनी असं चिकन फ्राय वगैरे केलेलं ना, ते मी थोडंसं खाल्लं. खोटं नाही बोलायचं, जे आहे ते खरं बोल. म्हणजे जे आहे ते खरं बोल. आता सांगतो बघा कसं आहे. माझी मित्र थांबलेली तिकडे माझी वाट बघत सकाळपासून, आणि मी दिवसभर टॅटू काढत होतो. तर त्यांचा थोडा प्रोग्राम चाललेला. प्रोग्राम म्हणजे आता समजून जाऊ, प्रोग्राम चाललेला. ते तिथे मस्त असं भुजिंग केलेलं, तवा बिवा मस्त मांडलेलं त्यांनी, चूलबील मांडलेली, आणि प्रोग्राम चालू होता त्यांचा. तर कसं मस्त चिकन बिकन बनवलेलं. तर मी गेलो तिकडे आणि थोडंसं बसलो मी. तर मला बोलले भाई खा ना. तर मी जास्त नाही एवढीच खाल्लं. आणि मी आल्याला सांगितलं अरे मला थोडं त्यासाठी लेट झालं. परत खरं बोल. आता परत काय खरं बोलू. किती खाल्ला ते खरं बोल. खरं सांगू, मला काय सांगितलं ते बोल. खरं सांगू ना तर मी पाव किलोचं पुढे खाल्लं असेल. विषय काय आला, मी आले, मी टॅटो वगैरे बघितला, मी हॅप्पी आहे. टॅटो वगैरे बघितलं सगळं. आणि ना मी हा जसा आलाय ना, म्हणजे याची जसं ते तिकडचं संपलं असेल ना, तसं मी त्याला फोन केलेला, बॉबी मी गेलेले ट्रीटमेंटसाठी याला मीरा रोडला, इकडनं लांब आहे थोडंसं. तर मी गेलेली आणि मी ट्रॅव्हल करून आली. आणि मी विचार करते ना की अरे यार घरातलं कामं करायचे, जेवण बनवायचं, बॉबीला बिचारायला भूक लागली असेल, सकाळी पण काही खाल्लेलं नाही आहे. आणि म्हणजे सकाळी म्हणजे त्यांनी जेवला बाहेर, पण घरी नव्हतं जेवला, असं घरी बनवलं नव्हतं मी, कारण की ह्यो सकाळीच गेलेला. तर मी बोलते की ना अरे बिचारायला भूक लागली असेल वगैरे. आणि मला भूक लागली, मी बिना नाश्ता केल्याचा मी पहिले जेवण बनवलं, पहिले घर वगैरे क्लीन केलं, जेवण बनवलं. आणि याची वाट बघते, याला फोन नाही करते, कारण की याला मी 2-3 फोन केले. तर हा बोलला थोडंसं बाकी आहे. तर मी घरी आल्यावर काम करायला लागले, मला फोनच नाही केला. तर नंतर परत फोन करतो, तर हा पहिले उचलला नाही आणि माझा फोन. तर मला काय वाटलं माहितीये का, हा तिकडे बिझी असेल बिचारा, म्हणून उचलत नाहीये. मी बोललो उचलून गेला काय सांगू, मित्रांसोबत बसलोय. आणि ना त्याच्या ना अर्ध्या तासानंतर परत फोन केला. मला अरे फोन का नाही केला. नाही मला असं वाटतं गाडी चालवत असेल तर इथपर्यंत येण्यासाठी त्याला फोन नसेल उचलत. परत 10 नाही अर्ध्या तासाने परत फोन केला. हा काय बोलला, 10-15 मिनिटात केला. हा चल 20 मिनिटं पकड. हा काय बोलला माहितीये का, की हा मी येतोय 5 मिनिटं थांबत, जसं की हा निघतोच आहे तिकडनं, ऍक्टिंग बघायची. 5 मिनिटं थांब, मी निघालोय तिकडनं. तर मी बोलला बाप काय सर्व जाऊ दे. हिनी भाकऱ्या आणि बुर्जी मी जशी तुम्हाला दाखवली. आता मी कसं सांगू की तिकडे बसल्या मी 2 रेडबुल पियालोय. अच्छा 2 रेडबुल पियालो, कारण नाही रे दारू नाही पियालो, आणि मी दारू पित पण नाही. रेडबुल पण पिलास तर ते सगळं सोडा, मला हे काहीच माहित नाही. आणि रेडबुल किती ऐका, ऐक त्यांचा प्रोग्राम चालू होता. तर मी 2 रेडबुल पियालो, बसल्या 2 रेडबुल पियालो, आणि पाव किलो चिकन खाल्लं, आणि माझं पोट झालं फुल. अरे रे. आणि मी आलो ब्लॉग काढत, तुम्हाला माहिती आहे ब्लॉग काढत आलो. आल्यानंतर
मॅडमने माझ्यासाठी बुर्जी केलेली. एवढ्या घाई मध्ये भाकऱ्या बनवल्या कारण की आता डाएट म्हटलं जाऊ दे. काल पण भात खाल्लाय तर आज ना डाएट म्हणजे ज्वारीच्या भाकरीमुळे जरा फॅट वगैरे नाही वाढत. आणि तर केलेल्या ज्वारीच्या भाकऱ्या याच्यासाठी बनवल्या मी. आता मी भात नसतं बनवला माझ्यासाठी. कोमलची शपथ सांगतो, पूर्ण घशापर घसा एवढा आहे ना येईपर्यंत मी जेवलो. कारण मी जेवलो नसतो तर बाईने मला जाम शिव्या घातल्या असत्या. पण सांगायचं ना मला असं विषय. आणि हिला माहितीये म्हणजे मी हिला बोललो ना तर हिला माहितीये की मी थोडंफार खाऊन आलो. ही बघते माझ्याकडे की हा किती खातो. अख्ख्या भाकऱ्या संपवल्या मी. कारण मला माहिती आहे ही मला शिव्या घालेल, माझ्याशी भांडेल, आधीच ही फुगलेली. थांब एक मिनिट. एवढं सोडलंस तर काय बोललास? कोण बच्चा मी काय बोललो माहितीये, थोडं उरलेली भाकरी तुकडा एवढी बुर्जी एवढी उरलेली. मी बोललो अगं कोमल बस झालं रे, कारण ना बुर्जी संपली आहे. मी बघते बुर्जीकडे संपले. आणि आता आमचा विषय झाला कोमल मी जबरदस्ती खाल्लं रे घशीपर्यंत येईपर्यंत. परत आमची भांडणं झाली आहेत बाबा. आता काय ग बाई, आता काय ग तुझं? आम्ही दोघांनी टॅटू काढला होता, कीप गोईंग बी हॅपी. ह्या टॅटू नंतर आमच्या घरात भांडणं झाले होते. अजून आठवतं मला. कपल मी ना ऐकलंय की कपल टॅटू नाही काढायचा. कपल आई शपथ किती खोटं. ऐका, कपल ऐका टॅटू नीट. काढल्यानंतर भांडणं कीप होतं. गोईंग बी हॅपी हा टॅटू आम्ही कपल टॅटू काढलेला आणि यांनी कीप गोईंग दिलं फोडून. नाही हाय हे काय काय कीप गोईंग. हो रे मस्त दिसतंय. त्याने काढलं आणि मी बी हॅपी ठेवलं. मग तू हॅपी राहा ना नेहमी. बी हॅपी. काढून टाकायचं आता मला पण. मी एकटी का विचार करू? म्हणजे तू माझा विचार करून तुझ्यामुळे राहिला. काढलंय हे बी हॅपी. हात भरून ठेवला नुसता. शियर हे बघ टॅटू अजून पण छान आहे पण. नाही चांगलं वाटत तुला? पण कसं बाबा मी एकटी का बी हॅपी राहू? तू बी हॅपी, मी कीप गोईंग. मी गेलो ना आता पुढे. गेलो मी हसत आहे इथे हॅपी राहू मी फक्त. तू हॅपी राहा ना, हसत राहा, खेळत राहा, भांडत राहा माझ्याशी. आवडतं का नाही मला खरं सांग. आता काय ग बाई तुझं? आता काय ग नवीन मला सांग बरं. तुझा हात दुखला का? दुखला? माझं नशीब एवढं चांगलं आहे की मी डायपर काढून गेलेलो. डायपर का? ते मला माहितीये ना काय काय बाहेर निघालं माझं. असं आहे का विषय? एवढं दुखलं ना बाई मला. असे 12 निडलंच होते. असे गप्पा मारत होता. काय बोलतोस? जाम दुखला मला, जाम. एवढं दुखलं ना मी तर तुला लिहून देतो कोऱ्या कागदावर की तू नाही करू शकत. एवढा मोठा टॅटू. एवढं मस्ती नाही ना करायला. म्हणजे काय मस्ती मुले केलंय? हे करण्यामध्ये मस्ती लागते. आता फक्त एकच लक्ष आहे. खायची गोष्ट आहे ही. आता फक्त एकच याला लक्ष पण आहे, बॉबी हायलाइट केलं. बॉडी बनवायची. याला माहितीये का याला पिंपल आलेले हा सगळ्या गोष्टीवरती. याच्यावर ते लेझर ट्रीटमेंट केलंय. नाही, परत जर आले परत पिंपल केलं. तर मग बघ. मला हे आवडलं. हे जाम भारी वाटते डिझाईन आहे ना ही आतली. गुड मॉर्निंग गाईज. दुसरा दिवस उगवलाय आणि मी माझ्या बायकोसाठी इथे बनवतोय शेजवान सोया ऑमलेट. हा नाव मी स्वतःच दिलंय कारण ह्याच्यामध्ये आहे मॅगी मसाला, मेयोनीज, मायोनीज, हे 3 प्रकारचे सॉस आणि अंडा आणि हा मीठ. सो आय होप माझ्या बायकोला हा वाला ऑमलेट आवडेल. काल रात्री तिने माझ्यासाठी बुर्जी केलेली म्हणून मी आता तिच्यासाठी ऑमलेट करतोय. सो आपण देऊया टेस्ट करायला. काय करते? घर पे जा रही हूं ना. कोमल चालली आहे बोईसरला घरी. परफ्यूम आणि सगळ्यांचे गिफ्ट्स वगैरे घेऊन चालले. सो हे मी तुझ्यासाठी केलंय. मला टेस्ट करून जेन्युइनली सांग. खराब असेल तर खराब, चांगलं असेल तर चांगलं. असं टेस्ट करायचं. हा मेयोनीज सोबत भाकरी वगैरे ना. नाही, टेस्ट समजणार नाही ना. कुछ नया नया बनाता है मेरा हस्बैंड और मेरे को टेस्ट करवाता है क्या अच्छा है. बहुत कुछ डाला है ना. कसं लागतंय? मस्त लागतं. खरं बोल. बॉब आहे ना काय काय टाकून बनवता कधी पण. मॅगी असो काय ते पास्ता काय काय टाकून बनवतो चांगलं बनतं. पण माझ्या हातात टेस्ट आहे ना. सगळे सॉस टाकलेत एकत्र शेजवान वगैरे आणि देतोय. मस्त लागतंय पण युनिक काहीतरी वेगळं. भारी लागतंय ना. बाय. बाय. लवकर येशील ना? हो आजच येईल मी रिटर्न. आजच येशील?
म्हणजे एक दिवस पण लांब नाही राहू शकत ना माझ्या विना. असं नाहीये रे, आणि 10 दिवस लांब राहिली माझ्या विना. तसं नाहीये बॉब, मग तू एकटाय म्हणून येते. ओके ये लवकर हा. नाही नाही, आडवा आडवा. मी आले घरी आणि आता माझ्याकडे आहे कोको. आले बाबले माझे सोनं बघ कसे हिरा मोती आहे. कोको बघ तिकले मग आले बाबले माझे कोको. आणि किट्टू माझा व्हिडिओग्राफर आहे आजचा. तर बॉब नाही आला म्हणून किट्टू आमचा व्हिडिओग्राफिंग करतोय आज. जाम भारी व्हिडिओग्राफी करतोय, तुम्ही बघत असतील. कोको बोल अजून, किट्टू बोल काय बोलायचं तुला. उभा नाही आडवा. उभा धरू की हलवा. आले बापले, एवढं जवळ नाही किट्टू, एवढं जवळ नाही. माझे चुंगू बाबा गो, माझी श्वान काय दाखवतोय. मी आणलेत किट्टू आणि कोकोसाठी खूप सारे चॉकलेट. कोको तर खाणार नाहीये पण किट्टूसाठी चॉकलेट आणलेत, ते आपण बघूयात. आणि हा आहे आमचा किट्टू जो व्हिडिओग्राफी करत होता. हाय बोल सगळ्यांना. हाऊ आर यू बोल. यस पापा. नो पापा. तू हा केलं म्हणून घाबतो मम्मा. मम्मा अरे बापरे. ए तू हा का बर केलं रे किट्ट्या. माझं सोनं. ए किट्टू तू हा का बर केलं जोरात. कोको घाबरला ना आपला. आलं माझे कुठे घाबरली का ग. मी एवढं पटकन नको. सॉरी बोल त्याला, सॉरी बोल. सॉरी बोल कोकाला. सॉरी बोल. कोकाला सॉरी बोल. हा मोठा भाऊ सॉरी नाही बोलणार तो. अच्छा असं विषय. हा पप्पा घेतली पण. माझी कोकी घाबरली, मला काही कळलंच नाही. माझं सोनं बाई, माझे हिरे, माझे 2-2 हिरे. बस बस. ए बस बस. पप्पा ते म्हणते तू घेतो का व्हिडिओ. हा तू घे. नीट घे. तिकडे बघ कोणी आहे का. अर्धच घेतलं बाबा, अर्धच घेतलं. वरती कर ना किट्टू, लांब जा. हा इथे. आमची कोकडी कोकडी, आमची कोकडी, आमची कोकडी आता मान पकडते आमची कोकडी. चल बाबा, मी ना किट्टूसाठी चॉकलेट आणले, ते पहिले किट्टूला देईन आणि त्याच्यानंतर ब्लॉग स्टार्ट करेल. बरोबर ना किट्टू. हेलीकॉप्टर मारतोय. हेलीकॉप्टर मॉम के लिए. अच्छा, ये आपके लिए. थैंक यू. ये भी आपके लिए. तिच्यासाठी 2-2 आहे, माझ्या हिच्यासाठी 2-2 आहे. ये आपके लिए ब्रोदा. ठेव माझ्यासाठी. आणि किट्टू साठी खूप सारे चॉकलेट्स आणलेत. ए माझ्यासाठी एकच कस काय. मग यांच्यासाठी 2-2 दिलं. मग हे आपल्या घरातच आहे ना, तू वेगळा आहे का. हे आपल्या घरात आहे ना. पण ते माझ्यासाठी हे एकच. तुझ्यासाठी देऊ. अरे बापरे. बस पप्पा काय ते 2-2. चॉकलेट किट्टू. दुबईवरून काय काय आणलेलं आहे किट्ट. चॉकलेट. तो म्हणत होता दगड कशाला आणलेत. दगड कशाला आणले रे तिनं टीव्हीत बघत होता. अरे आई तिने ते दगड कशाला आणलेत. ते दगड कशाला आणलेत. किट्टू मला एक दगड दे. मला एक दगड दे रोहितला त्याच्या. आणले आणि तुला आणले वेगवेगळे करून. कोणता कलर. हा काय. मला एक दे ना किट्टू. त्याला सगळं माहिती आहे माहिती का. थँक्यू. काय बाई. पेरू आणले. कोकडी अजून काय खात नाही म्हणून कोकडीला काहीच नाही आणलं. याचं आम्हाला वाईट वाटतंय की कोकडी आता चॉकलेट खात नाही. पण आमची कोकडी पुढच्या वर्षी चॉकलेट खाणार आहे. आम्ही कोकडीला पुढच्या वर्षी काय काय घेऊन येऊ. आमची कोकडी किती गोल झाली बघा, किती गोल झालीये. सुंदर बाळ. आणि आमचं किट्टू तर सुंदरच आहे बाबा पहिल्यापासूनच ना किट्टू. बापरे, ते खाणं बघ कसं चालू आहे. दगड अरे बाप. कोकलीला पण खायचं होतं बाई. दगड आहे. अरे बाप. किट्टू किट्टू मी एवढे दगड घेतले बघ. एवढे मत घेतले. आमची कोकली.